चला मैदानात रणसंग्राम सुरू झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी खराब दिला गेला आणि स्पोर्ट सायकल विजेते असणार आहेत. पैठणी साडी ज्यांना मिळाली त्यांचं कुपन नंबर होतं 184 आणि स्पोर्ट सायकल ज्यांना मिळाली त्यांचं कुपन नंबर आहे 185. 185 नंबर ज्यांच्याकडे कुपन आहे त्यांनी जर टू व्हीलर आणले असेल तर आपल्या एखाद्या मित्राला घेऊन या सायकल घरी नेण्यासाठी. आणि जे पायी आले असतील त्यांनी धावत धावत त्या आनंदात या, कारण आता तुम्हाला सायकलवर घरी जाण्याची वेळ आलेली आहे. 185 नंबर कुपन ज्यांचं आहे त्यांनी ताबडतोब मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्याला स्पोर्ट सायकल मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये 184 क्रमांक कुपन जो आहे तो पैठणी साडी आणि 185 नंबर स्पोर्ट सायकल. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ज्ञान प्रीमियर लीग 2024 आपण बघत राहा. एक महत्त्वपूर्ण मॅच. कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊयात. धन्यवाद. धन्यवाद शाहरुख सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा महासंग्राम सुरू झालेला आहे. बॅटल ऑफ क्रिकेट आपण बघतोय. DPL 2024 ज्ञान प्रीमियर लीग 2024 हे भव्य दिव्य आयोजन आणि आजच्या प्रवासातील ही लढत आपल्याला बघायला मिळते. डॉक्टर्स 11 कोकाना विरुद्ध या ठिकाणी रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी निवासा. प्रथम फलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय. मैदानाच्या आतमध्ये विशाल सोनवणे आणि केशव बुरुडे तरुण आणि चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर त्यांच्या विरोधात गोलंदाजी अनुभवी अभिजित काळे. हॅलो. 184 नंबरचं कुपन ज्यांचं आहे त्यांनी स्टेज जवळ या. आपण विजेते आहात पैठणी साडीचे. 185 नंबरचं कुपन ज्यांचं आहे त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे या. आपण विजेते आहात स्पोर्ट सायकलचे. धन्यवाद. आणि अक्षय झराड यांना सुद्धा विनंती, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. अक्षय झराड. थँक्यू. हा, आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व संघाचे संघ मालक आणि संघाचे कर्णधार यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. सर्व संघाचे संघ कर्णधार आणि संघ मालक. स्वागत सर्वांचं आहे. बघा या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना डॉक्टर्स 11 कोकाना संघ आपण बघतोय आणि लगातारच्या स्वरूपात 2 चौकार या ठिकाणी सादर करताना आपल्याला केशव बुर्डे बघायला मिळतोय. या 2 चौकारांच्या मदतीनंतर धावफलकावर बघतोय आपण 11 धावा लागलेल्या आहे. थोडीशी अवघड सुरुवात झालेली आहे या ठिकाणी. अभिजित काळे यांची मी म्हणेल अनुभव त्यांच्याकडे निश्चित आहे. पुनरागमन करणार की नाही, कारण विजय सर्वात महत्वाची गोष्ट आहे. विजय कोण मिळवणार. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू भिरकून दिला जातोय. कव कॉर्नर रिझन. चेंडू थेट आकाश मार्गे मैदानाच्या पार. दणदणीत षटकार. 17 धावा होत आहेत. 2 चौकार आणि 1 षटकार. बघा आपण या ठिकाणी बघतोय केशव बुर्डे ऑन फायर. एक हलकस रौद्र रूप आपल्याला त्यांचं या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि एक चांगली सुरुवात. बऱ्याच वेळा बघितलं या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळालं प्रथम फलंदाजी करणारे संघ बऱ्याच वेळा जिंकलेले आहे. त्यांचं प्रमाण जादा आहे. या सामन्याचा काय निकाल लागणार. अगदी सुरेख फटका. अगदी गोलंदाजाच्या दिशेनं चाल केली. गोलंदाजावर आक्रमण केलं आणि लॉंग ऑफच्या दिशेनं वन बाउंड चेंडू सीमारेषा पार धाडला जातोय. षटकारानंतर येणारा चौकार आहे. अत्यंत महागड्या षटकाची समाप्ती मी म्हणेल. 1 षटकानंतर
या ठिकाणी तब्बल 21 धावा या ठिकाणी डॉक्टर्स 11 कुकाना संघाने बनवलेल्या आहे। यामध्ये जर बघितलं तर निश्चित सिंहाचा वाटा कोणाचा आहे तर केशव बुरुडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चित बघायला मिळतंय। लकी ड्रॉच्या माध्यमामध्ये योगायोगाच्या गोष्टी सुद्धा बघायला मिळाल्या बघा। 184 आणि 185 असे पाठोपाठचे 2 क्रमांक आहेत जे विजेते ठरले पैठणी आणि स्पोर्ट सायकलचे। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये मात्र 21 धावा बनवल्या गेलेल्या आहे। क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा सुरू झाला। एक आगळं वेगळं नियोजन या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळालं आणि यासाठी परिश्रम घेणारे ज्ञान फाउंडेशनचे सर्व सदस्य, पासायदान स्पोर्ट क्लब निवासाचे सर्व सदस्य, अतिशय परिपूर्ण आणि सुंदर स्पर्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली। प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये या क्रिकेटच्या माध्यमाच्या निमित्तानं आपण बघितलेलं आहे की प्रत्येक क्षेत्रात यांनी बारकाईने लक्ष दिलं। प्रत्येक विभागामध्ये चांगली कामगिरी, चांगले योगदान देण्याचं काम या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीने नक्कीच केलंय। हॅलो, अक्षय जराड यांना विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं। अक्षय जराड, आपल्याला विनंती आहे आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी ताबडतोब मुख्य व्यासपीठाकडे यायचं। तर दरम्यान दिशा से भटके तो मिलेंगे फटके, डाव्या इष्टीकडे फेकलेल्या चेंडूवर घणाघात केला जातो। स्क्वेअर लाईकच्या दिशेनं चेंडू टप्पा घेत सीमेरेषेला पार करेल। चौकारानं प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे। 25 धावा आहेत धावपळकावर। षटक क्रमांक 2 आपण या ठिकाणी बघतोय जे सुरू झालेलं आहे। गोलंदाज जर बघितलं तर रवी आदमाने यांच्याकडे चेंडू दिलेला आहे। मागील काही काळापासून आपण बघतोय फलंदाजीची धार बोथडली, परंतु गोलंदाजीची जी धार आहे ती धार रवी आदमाने यांनी शिल्लक ठेवलेली आहे। गोलंदाजी चांगली करतायत, त्यांचं स्वागत चौकारानं निश्चित झालं, परंतु त्यानंतर बघितलं तर फलंदाजाला फसवण्यात यशस्वी ठरले आणि त्यानंतर आपण बघतोय गोलंदाजानं कमावलं, क्षेत्ररक्षकानं गमावलं। झेल निर्माण झाला होता आणि ही संधी मैदानाच्या आतमध्ये गमावल्या गेली। झेल सुटलेला आहे। दरम्यान बघतोय आपण या ठिकाणी विशाल सोनूने मात्र या संधीचा फायदा उचललेला, पळून 2 धावा पूर्ण केलेल्या। या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल। या ठिकाणी 27 धावा आपण बघतोय धावफलकावर पूर्ण जाईल। डॉट चेंडू मात्र येतोय त्यानंतर विशाल सोनूने वरच्या क्रमांकावर बघतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं बऱ्याच खेळाडूंना संधी मिळाल्या। अतिशय सुरेख चेंडू आहे। इष्टिरक्षण देखील दर्जेदार आपल्याला बघायला मिळतंय। अभिजित काळे गोलंदाजीनंतर थेट इष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय जे आलेले आहे। चौकारानं या षटकाची सुरुवात झाली होती, त्यानंतर जर बघितलं तर दुसऱ्या चेंडूवर संधी निर्माण झाली होती, ती संधीचं सोनं झालं नाही। लगातारच्या स्वरूपामध्ये 2 डॉट चेंडू सुद्धा या षटकामध्ये बघायला मिळाले। चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी रवी आदमाने। तिसरा चेंडू एक निर्धाव चेंडूंची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे आणि अगदी चांगलं पुनरागमन मी म्हणेल या ठिकाणी रॉकस्टार 11 अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी निवासा संघ अभिजित काळे यांचं अपयश या षटकामध्ये झाकलं जात आहे। या दरम्यान एक वेगळी सूचना पंच मैदानाच्या आतमध्ये देताना आपल्याला बघायला मिळत आहेत। मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी चांगली कार्यरत झालेली आहे। खास करून केशव बुरुडे यांच्यावर जास्त कॅमेरा असणार आहे। एक जबरदस्त प्रारंभ त्यांनी या ठिकाणी केला। वैयक्तिक जर बघितलं तर 18 धावांचं योगदान आपल्याला केशव बुरुडे यांचं बघायला मिळतंय। अतिशय चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी आणि सुरुवात जरी खराब असेल परंतु त्यानंतर पुनरागमन करताना नक्कीच या ठिकाणी
आपण बघतोय रवी आदमाने यांनी फलंदाजाला उभं ठेवण्याचं काम केलंय. 2 षटकांची समाप्ती धावफलकावर. नाबाद 27 धावा. डॉक्टर्स 11 कोकाना संघ. 21 धावा मागील षटकामध्ये होत्या. आपण मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. मागच्या सामन्याचे सामनावीर अक्षय जराड या ठिकाणी ठरलेले आहेत आणि या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी अमोलजी सुरवसे साहेब आणि जावेद इनामदार या दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. अमोल सुरवसे आणि जावेद इनामदार या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपण ताबडतोब प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. स्टेजच्या उजव्या बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स आहे. अक्षय जराड सामनावीर या ठिकाणी ठरलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळी करत असताना अक्षय जराड यांना आपण पाहिलं. नेवासा तालुक्यातील एक प्रख्यात खेळाडू आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांच्या या खेळीसाठी सामनावीर हा पुरस्कार आपण त्यांना या ठिकाणी देणार आहोत. अमोलजी सुरवसे साहेब आणि जावेद इनामदार आपले प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या एक आकर्षक ट्रॉफी आणि सुपर बॅट या ठिकाणी देण्यात येणार आहे. हॉटेल दत्त प्रसाद यांच्या माध्यमातून आपल्याला एक ट्रॉफी देण्यात आली. त्याचबरोबर एक सुपर बॅट सुद्धा आपण या ठिकाणी देतोय. अक्षय जराड आपल्यासोबत आहेत. थोडीशी चर्चा आपण अक्षय जराड यांच्यासोबत करणार आहोत, कारण संपूर्ण महाराष्ट्रभराचा प्रवास या खेळाडूचा राहिलेला आहे. लागोपाठचे 2 सामने तुम्ही जिंकलेत आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला मिळाला. कसं वाटतंय? काय शब्द आहेत आणि काय भावना आहेत? इथे खेळायला तर खूप आनंद होतोय, कारण की नेवासा तालुक्यामध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धा भरवली. निलेश भाऊ आणि त्यांचे सहकारी. खूप छान वाटतंय खेळायला आणि आमची टीम खूप छान केली दोन्ही सामन्यात. शेवटच्या मोमेंटला आम्ही दोन्ही मॅच जिंकलो. छान वाटतंय जिंकून. आणि नाईटमध्ये खेळत असताना, म्हणजे या अगोदर आपण जर बघितलं तर दिवसा खेळण्यामध्ये आणि नाईटमध्ये खेळण्यामध्ये भरपूर फरक आहे. तर तुमच्या शब्दामध्ये तुम्ही काय तफावत आहे, काय सांगाल की दिवसा आणि रात्रीमध्ये खेळत असताना कोणत्या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे? नाही, रात्री खेळामध्ये बॉल सहजासहजी दिसत नाही, म्हणजे वाटतं तेवढा 6 चांगला जात नाही, नाही का. प्रॉपर मिडल करणे आणि ग्राउंडच्या हिशोबाने लाईटिंग तर खूप छान आहे, कारण की बाहेर पण खेळलो, एवढी भारी लाईटिंग नसते बऱ्याचशा ठिकाणी. खूप छान. नेवासा तालुक्यामध्ये मला वाटतं सर्वाधिक मोठी ही स्पर्धा आहे. तर आयोजकांसाठी तुम्ही काय सांगाल? आयोजकांनी इतकं सुंदर आयोजन केलं, तर त्या आयोजनाबद्दल तुमच्याकडे काय शब्द आहेत? आयोजक जवळजवळ 3 महिन्यापासून ह्या स्पर्धेचं नियोजन करत होते का. त्यांचं चालू होतं स्पर्धा भरवायची नाईट. मग पोरांना खूप उत्सुकता होती फॉर्म भरण्याची आणि खूप जास्त फॉर्म झाले. खूप काही प्लेयर अनसोड राहिले. पुढच्या वर्षी आणखी ज्यादा टीमांना संधी देऊन सगळ्यांना खेळण्याचा चान्स भेटेल आणि खूप छान नियोजन केलं आयोजकांनी. खूप खूप आभार त्यांचे. म्हणजे पहिल्यांदा नेवासा तालुक्यात नाईट खेळण्याचा आनंद जनतेला घेता आला. नक्कीच. आणि तुमचंही खूप खूप अभिनंदन. पुढच्या सामन्यांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते आपल्यासोबत अक्षय जराड. आणि कालचे सुद्धा काही मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत. आदरणीय अमोलजी सुरवसे साहेब, दहिवळकर सराफ या संघाचे संघमालक, दहिवळकर साहेबांना सुद्धा विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते. अक्षय जराडच कालच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच होते, त्याचंही वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर अमन शेख, आपल्याला विनंती, आपण या. ज्यांचा नामोल्लेख होईल त्या सर्वांनी यायचंय. अमन शेख, आपल्याला विनंती आहे. दहिवळकर साहेब या, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. अक्षय जराड कालच्या सामन्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत. अमन शेख यांना विनंती आहे, आपण यायचं. अमन शेख, आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. धन्यवाद. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 1 ओव्हर नंतर पुन्हा एकदा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडणार आहोत. तोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जाणार आहोत. आलेत का? या. अमन शेख यांना सुद्धा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आहोत. अन्सरभाई विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. अन्सरभाई, आपण या. आणि अमोलजी सुरवसे साहेब, आपण परत या.
जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा मात्र यावेळेस येतोय आणि गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप मात्र या ठिकाणी घेतला गेलेला आहे. निर्णय काय येईल हे मात्र बघितलं जाईल बघा. थँक्यू. तोपर्यंत आपण परत एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडतोय. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. तोपर्यंत आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत. अमन शेख यांना सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी हॉटेल दत्तप्रसाद आणि सुपर बॅट सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा यांच्या माध्यमातून आपल्याला एक सुपर बॅट या ठिकाणी मिळालेली आहे. अमन शेखसाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगला खेळ त्यांचा या स्पर्धेमध्ये राहिला आणि जनता गॅरेज नेवासा या संघानं खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलेला. आपल्यासोबत अमन शेख आहेत. खरं तर पहिला प्रश्न अमन शेख यांच्यासाठी असा असेल की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेट खेळत आलाय. टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रभराचा प्रवास केला आणि आपल्याच नेवासा तालुक्यामध्ये इतकी मोठी स्पर्धा होते, तर या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय? या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं आणि इथे खेळत असताना किती आनंद होतोय? नक्कीच आनंद तर होतोयच. आता निलेश भाऊ मला हे 3-4 महिन्यापूर्वीच म्हटले होते की आपण सगळ्यात मस्त एक टुर्नामेंट भरवणार आहे. ते मला वाटतं आय थिंक तिकडं भेंड्याला असतानाच म्हटले होते मला का मी सगळ्यात एक वेगळं टुर्नामेंट भरवणार आहे आणि तेच तुम्ही फक्त बघत राहा. आणि खरंच त्यांनी ते त्यांचा शब्द पाळाने ते करून दाखवलं त्यांनी. या मैदानावर खेळत असताना इथे फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये, फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये कामगिरी करत असताना फलंदाजी करण्यासाठी ही खेळपट्टी चांगली आहे, हे मैदान चांगलं आहे की गोलंदाजी करण्यासाठी? काय सांगाल, तुमचं काय मत? तसं तर बघितलं गेलं तर नाईटला बॉल थोडा जज करायला थोडा प्रॉब्लेम येतो सगळ्यांना. त्याच्यामुळं बॉलिंगला म्हटलं तरी ही चांगलीच आहे. बॅटिंगला थोडा प्रॉब्लेम येतोय, म्हणजे कसं बॉल फास्ट येतोय. त्यांना फर्स्ट टाइम असल्यामुळं थोडं प्रॉब्लेम येतोय बाकी बॅट्समनला. आता आम्हाला सवय असल्यामुळं थोडं त्याचा बेनिफिट होतो बाहेर खेळल्यामुळं. पण आता नक्कीच पुढची मॅच आम्ही कमबॅक करू चांगलाच. इथून पुढे खेळण्यासाठी म्हणजे यानंतरच्या सामन्यासाठी काही विशेष रणनीती आहे का? संघ इथून पुढे कसा खेळेल, काही विशेष रणनीती आहे का? काही नाही, आता थोडंसं ज्या आज मॅचमध्ये चुका झाल्या माझ्याकडून बी जरा ओव्हरमध्ये थोडेसे 15 रन जास्त गेले 15. आणि बाकी काही नाही, बाकीचं बेसिक क्रिकेट खेळायचा प्रयत्न करू. धन्यवाद. पुढच्या सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सामना मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे. तुम्ही पाहत रहा ज्ञान प्रीमियर लीग 2024. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद. सामना रंगलेला नक्कीच आहे. डॉक्टर्स 11 कोकणा विरुद्ध रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी. गोलंदाजी मार्कवर आहेत स्वतः कर्णधार अशोक कुदळे सर आहेत. बाईच्या स्वरूपात आपण बघतो यावेळेस जो निर्णय येतोय पंचांचा, एका धावेच्या मदतीनंतर आपल्याला बघायला मिळेल धावफलकावर 39 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे आणि षटक क्रमांक 3 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. वाईटचा इशारा होतोय. डाव्या यष्टीच्या बाहेर नियंत्रण नसलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळतोय. 40 धावा बघतोय आपण या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. अक्षय रोकडे आणि विशाल सोनवणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय रोकडे आज खेळणार की नाही प्रश्न अनेकच बघा. फुलर लेंथ यॉर्करचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या हलकासा बाहेर. यावेळेस मात्र फलंदाजांनी जोखीम घेतली नाही. तर निर्धाव चेंडूनं या षटकाची समाप्ती होताना आपण बघतोय. 3 षटकानंतर धावफलकावर धावा 40 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डॉक्टर्स 11 कोकाना आपण
बघतोय प्रथम फलंदाजी करताना हा संघ आपल्याला बघायला मिळेल. तर या ठिकाणी तीन षटकानंतर 1 बाद 40 धावा आहेत आणि पंचांचा इशारा जॅकपॉट ओव्हरचा आलेला आहे. म्हणजे आता 16 धावांचे पाठलाग या ठिकाणी बघायला मिळेल. 16 धावा करणं आहे. नाईट ऑपेज घेतला गेलाय. अगदी बॅटीच्या मधोमध हा चेंडू घेता आला नाही आणि इम्रान सर संधी बघा यावेळेस धावबादचं अपील केलं गेलं आणि तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे. विजय पठाडे सरांचं स्वागत आहे, अन्सारबाईंचं स्वागत आहे, अनिल परदेशी यांचं स्वागत आहे. ज्येष्ठ खेळाडू आहेत. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतलेली आहे बघा. पहिली धाव मात्र पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आउट आहे. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. हा विशाल सोनवणे यांना परतावं लागेल. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. या दरम्यान या ठिकाणी सागर ॲक्वा या संस्थेचे मालक आदरणीय किरण घोडके आणि सागर घोडके यांनी सुद्धा या ठिकाणी भरपूर सहकार्य या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. घोडके बंधूंचं देखील मी या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी आभार मानतो आणि त्यांची ही सेवा येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला असेल अशी अपेक्षा सुद्धा बाळगतो. कारण पाण्याची गरज आहे. नवीन बॅटर रोहित चिमखडे मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्ट्राईकवर अक्षय रोकडे यावेळेस स्कॉट बिहाइंडचं अपील केलं गेलं. स्पष्ट नाकार आहे त्या ठिकाणी. मुख्य पंच बघायला मिळतील आपल्याला संतोष भालेराव सर आहेत. आणि स्क्वेअर लेग मध्ये आदरणीय गोविंदजी गुण सर आहेत. दक्ष पंचांची जोड्या. अतिशय सुरेख चेंडू बघा. अगदीच वेगात हा चेंडू आपण बघतोय इष्टी रक्षकापर्यंत गेलेला आहे. मैदानात बघतोय आपण ऋषी कुरे गोलंदाज आहे बघा. आता ऋषी कुरे हा तालुक्यातील सर्वात मोठा जॅव्हलिन थ्रो म्हणजे भाला फेक या क्रीडा प्रकारातील सर्वात मोठा खेळाडू आहे. अगदी नगर जिल्ह्यातील या ठिकाणी आपण बघतोय 4 निर्धाव चेंडू आले. 4ही चेंडू काहीशा वेगात आपल्याला बघायला मिळाले. वेगावर स्वार होत असताना या ठिकाणी ऋषी कुरे आपल्याला बघायला मिळतोय. 8 गोल्ड मेडल आणि 2 नॅशनल मेडल या गोलंदाजाला मिळाले भालाफेक मध्ये. पुन्हा एकदा यावेळेस आपल्याला डॉट चेंडू बघायला मिळेल. कॉट बिहाइंडचं अपील आहे आणि हे अपील उचलून धरलं गेलंय. फलंदाज यावेळेस अक्षय रोकडे पुन्हा एकदा निराशा करीत मैदानाच्या बाहेर जातील. फलंदाज बाद आहे. थँक्यू. या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे. 10:48 झाली आहेत. 11 वाजेपर्यंत पैठणी साडी ज्यांनी जिंकली आहे 184 क्रमांकाचं जे कुपन
ज्यांच्याकडे आहे त्यांना पैठणी साडी मिळाली आहे, परंतु त्यांची वाट फक्त आपण 11 वाजेपर्यंत बघणार आहोत. 11 वाजेपर्यंत ते आले नाहीत तर 11 वाजेनंतर ज्या महिला भगिनींनी आमचे 20-25 कुपन महिला भगिनींनी घेतलेले आहेत त्या महिला भगिनींना आम्ही विनंती करतो आपण इकडे लक्ष द्या. 11पर्यंत जे जिंकलेत ते आले नाहीत तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही घेतलेल्या कुपनचा फोटो काढून ठेवा. आमचे आयोजक कमिटीचे सदस्य तुमच्याकडे येतील आणि तुमच्याकडे जे कुपन आहेत ते कुपन आमच्याकडे आम्ही घेणार आहोत. तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही फोटो काढून ठेवा आपापल्या कुपनचा आणि तुमच्याकडून जे कुपन आम्ही घेणार आहोत त्यातून एक विजेता आम्ही पैठणी साडीचा काढणार आहोत. हे कधी होईल? 11 वाजेनंतर हे होणार आहे, परंतु 11पर्यंत जर 184 कुपनवाला आला आणि तो पैठणी घेऊन गेला तर तुम्हाला ती संधी मिळणार नाही. परंतु 11 वाजेनंतर महिला भगिनीसाठी आपण ही सुवर्ण संधी या ठिकाणी देणार आहोत. धन्यवाद. तर मित्रांनो अगदी टाळ्या वाजवण्यासारखं काम या ठिकाणी ऋषी कुरे यांनी केलं. अर्थात शेवटच्या चेंडूवर कटचा एक फटका आपण बघितला, स्क्वेअर कट केलाय. अर्थात या चेंडूवर जर बघितलं तर अवघ्या 2 धावा मात्र मिळतील, परंतु एक सुवर्ण षटकाची समाप्ती आपण या ठिकाणी बघतोय आणि या ठिकाणी 3-43 धावा धावफलकावर असणार आहे. थँक्यू. माफ करा, त्यानंतर आपण जॅकपॉट ओव्हर होतं त्यामुळे काही धावा मायनस केल्या. 41 धावा धावफलकावर असणार आहे 3 फलंदाज बाद असताना. या स्पर्धेच्या निमित्तानं नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय योगीजी आव्हाड साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. पसायदान स्पोर्ट क्लब आणि ज्ञान फाउंडेशनच्या वतीनं या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं योगेशजी आव्हाड साहेब आपलं मनापासून स्वागत आणि योगेशजी आव्हाड साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. रवी सरांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण योगेशजी आव्हाड साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. योगेशजी आव्हाड साहेब आपलं पुनश्च एकदा मनापासून सहर्ष स्वागत. बघूया गोलंदाज आहेत रवी आदमाने. तर सर्व गोलंदाजांची स्तुती केली जाईल. या ठिकाणी अभिजित काळे यांचं अपयश उर्वरित येणाऱ्या सर्व गोलंदाजांनी झाकलं. अतिशय चांगली गोलंदाजी त्यानंतर आपल्याला बघायला मिळाली आणि त्याचे परिणाम म्हणजे डॉक्टर्स 11 कोकाना संघ आपल्याला थोडासा अडचणीत आलेला बघायला मिळतोय. नो बॉलचा इशारा आलाय बघा या ठिकाणी. नो बॉलचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. हा रिव्ह्यू घेतला गेलाय. नो बॉलचा इशारा. यांत्रिक माध्यमाची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे. तिसऱ्या पंचांच्या दिशेनं हा निर्णय पाठवला गेलाय. सतीश भालेराव सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. नो बॉल आहे, नो बॉल आहे. हा नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा आलेला आहे. चेंडू विकेटच्या खाली आहे, लाईनच्या बाहेर आहे, लाईनच्या बाहेर आहे. तर हा नो बॉलचा निर्णय या ठिकाणी नक्कीच धावफलकावर आपल्याला बघायला मिळेल. त्याचे परिणाम या ठिकाणी 42 धावा होत आहेत. त्यानंतर फ्रीडचा इशारा सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला निश्चित मिळणार आहे. रवी आदमान आहेत गोलंदाज आपण बघतोय. मागील षटकात देखील अचूक गोलंदाजी आपल्याला त्यांची बघायला मिळाली, परंतु यावेळेस मात्र त्यांचा अवघड पेपर आहे, कारण आता त्यांना फ्रीडचा चेंडू या ठिकाणी टाकायचा आहे. एस्टा कव्हरच्या दिशेनं घणाघात केला जातोय. चेंडू 1 टू का 4 सरळ आणि सरळ सीमारेषा पार खणखणीत चौकार. 46 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 46 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक 5 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय ससाणे दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ससाणे दादांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. आदरणीय विलास वीर साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते
आपण ससाणे दादांचा सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करावा. साहेबांचं पुनश्च एकदा मनापासून सहर्ष स्वागत. तर या दरम्यान अच्युत जगताप साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. जगताप साहेबांचं देखील स्वागत आहे. धावफलकावर नजर टाकूया. 47 धावा धावफलकावर आहेत. 3 फलंदाज बाद असताना षटक क्रमांक 5 रवी आदमाने यावेळेस कार्यरत आपल्याला बघायला मिळत आहेत. चेंडू चांगला होता. धावबादची संधी होती आणि त्या ठिकाणी बाईचा इशारा आलाय बघा. त्या ठिकाणी अभिजित काळे यष्ट्या उद्ध्वस्त करू शकले नाही. तर या ठिकाणी एका धावेची चोरी मात्र मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. 48 धावा आपल्याला बघायला मिळतील. यानंतर श्री वॉरियर्स नेवासा फाटा आणि दहीवाळकर सराफ नेवासा फाटा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. यावेळेस फुलटॉस आणि त्यावर एक चांगला प्रहार होता. काव कॉर्नरवर अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळालं. त्या दरम्यान आपण बघतोय धावबादची खूप मोठी संधी होती. डायरेक्ट हिट झालेलं आहे. निर्णयाची वाट बघावी लागेल. नाही, पंचांनी आऊट दिलेला आहे. फलंदाज धावबाद. तर मित्रांनो या ठिकाणी पोपट खरपुडे यांना परतावं लागलेलं आहे. थ्रो अचूक झालाय बघा. थेट फेकीवर या ठिकाणी बाद केलं गेलं. तर नवीन बॅटर आमीन भाई आलेले आहेत. चांगले अष्टपैलू खेळाडू रे बघा. यावेळेस प्रयत्न फलंदाजीचे ते करावे लागतील. चांगली गोलंदाजी. एक अचूक यार्कर या ठिकाणी आपण बघतोय टाकला गेलाय. दरम्यान सिंगल पूर्ण झाली. बाईचा इशारा आलाय. अवांतरची मदत पुन्हा एकदा धावफलकाला लाभलेली आहे. 5 षटकानंतर 50 धावा धावफलकावर असणार आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. श्री वॉरियर्स नेवासा फाटा आणि दहीवाळकर सराफ नेवासा फाटा या दोन्ही संघाचे जे कर्णधार आहे त्यांना विनंती आहे या षटकानंतर आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. अशोक पानखडे सर श्री वॉरियर्स संघाचे कर्णधार आणि त्यानंतर दहीवाळकर सराफ या संघाचे कर्णधार नितीन बोरुडे सर. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे तयार राहायचं आहे. 50 धावा झालेल्या आहेत. 10च्या सरासरीनं आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर मित्रांनो 21 धावा होत्या. तर पुनरागमन करताना या ठिकाणी रवी आदमाने असतील त्यानंतर ऋषी कुरे आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी या गोलंदाजांनी केली. त्यानंतर जर बघितलं तर एक महत्वाचं षटक यानंतर टाकायचं आहे. आरिफ सर आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. मागील सामन्याचं अपयश सुद्धा आरिफ सरांना झाकणं आहे. अचूक चेंडूवर अचूक टप्प्यावर या ठिकाणी या षटकाची सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जी झालेली आहे. निर्धाव चेंडू बघायला मिळेल. 5 चेंडू शिल्लक असताना धावफलकावर 50 धावा स्थिर आहे. अमीन भाई आणि रोहित चिमखडे 2 फलंदाज आहे मैदानाच्या आत. किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल यावेळेस. फटका फसला. टॉप एज घेत चेंडू सरळ उभा झालेला आहे आणि त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक आपण बघतो जे चेंडू मागे आलेत. चेंडू या दरम्यान आपण बघितलं ऋषी कुरे यांच्या माध्यमामध्ये या चेंडूला रोखलं गेलंय. 1 धाव मिळाली. धावफलक पुढे जाईल. 51 धावा. 4 चेंडू शिल्लक असताना आपण बघतोय आणि विचार विनिमय सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. फ्लेक्स समोर जे क्रीडा रसिक बसलेले त्यांना विनंती आपण फ्लेक्सच्या बाजूला व्हायचंय. यावेळेस ड्राईव्ह लाईनच्या चेंडूवर आक्रमण केलं गेलं. एक चांगला ड्राईव्ह या ठिकाणी बघतोय आपण.
धावबादची संधी आहे, सोपी संधी होती. या ठिकाणी अमीन भाई यांना परतावं लागेल. एक धाव मात्र या ठिकाणी आपण बघतोय जी पूर्ण झालेली आहे, ती धाव नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय जी मोजली जाईल. 52 धावा बघतोय आपण धाव फलकावर पूर्ण झालेल्या आहेत. नवीन बॅटर कृष्णा येत आहेत. हा, गंडाळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गंडाळे साहेब, आपलं देखील स्वागत आहे. खास क्रीडा रसिके बघा या तालुक्यातील. हॅलो, 11 वाजलेत आणि 11 वाजल्यानंतर आपण 184 नंबर ज्यांचं कुपन आहे त्यांना आपण पैठणी साडी देणार नाही आहेत. कारण आता आमच्या महिला भगिनींना विनंती, आपण आपले कुपनचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवा आणि तुमचे कुपन आमच्या आयोजक कमिटीच्या सदस्याकडे देऊन टाका आणि त्यातून एक विजेता आपण पैठणी साडीसाठी, महिला भगिनीतून एक विजेता पैठणी साडीसाठी काढणार आहोत. फक्त महिला भगिनींचे जे कुपन आहेत त्यातून पैठणी साडीचे विजेते आपण या ठिकाणी काढणार आहोत. धन्यवाद. जातोय आणि एक योग्य निर्णय मी म्हणेल या ठिकाणी आयोजकांनी घेतलाय. हाजीर तो वजीर या नियमाचं पालन आयोजकांनी केलंय. जो गैरहजर आहे तो बक्षिसास अपात्र मात्र या ठिकाणी ठरलेला आहे. उपस्थित राहणं सुद्धा गरजेचं आहे. चेंडू यावेळेस अचूक आहे, उजव्या एसटीच्या बाहेर आहे. नियंत्रण चांगलं बघायला मिळालं या ठिकाणी रियाज सरांचं. 54 धावा स्थिर असतील. या ठिकाणी 5 फलंदाज बाद असताना आपण बघतोय धावबाद बरेच फलंदाज बाद झालेत. हे सुद्धा एक वैशिष्ट्य या सत्रामध्ये बघायला मिळालं. 2 चेंडू शिल्लक आहे बघा. तर हा चेंडू योग्य आहे. डॉट चेंडू असणार. एक चेंडू शिल्लक असेल बघा. आता उत्सुकता असेल, आता ही पैठणी कोणाला जाणार आणि धावा किती होणार. धावबादची संधी या दरम्यान सुद्धा निर्माण झालेली आहे. हा, तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतल्या गेली. त्यानंतर निश्चित या ठिकाणी धावांचं आवाहन आपल्यापर्यंत पोच केलं जाईल. 54 धावा आता आहे. नाबाद आहे. 55 धावा झालेल्या आहेत. आता 56 धावांचं लक्ष्य. 56 धावांचं लक्ष्य या ठिकाणी रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमीच्या फलंदाजांसमोर हे लक्ष्य मात्र ठेवले गेलेलं आहे. डॉक्टर्स 11 कोकाना लवकर यायचंय बघा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्यानंतर या ठिकाणी विनंती आहे, नाणेफेकीसाठी यायचंय आदरणीय नितीन बुरुडे सर, कर्णधार दहिवाळकर सराफ नेवासा फाटा हा संघ. त्यानंतर अशोक पानकडे सरांना सुद्धा विनंती असेल, आपण लवकर यायचंय. श्री वॉरियर्स नेवासा फाटा संघाचे कर्णधार आहेत अशोक पानकडे सर, लवकर यायचंय, नाणेफेक करायची आहे.
56 धावांचं लक्ष आहे बघा. मला वाटतं या ठिकाणी नितीन बोरुडे सर आलेले आहेत. श्री वारियर संघ लवकर यायचे बघा नाणेफेकीसाठी. आघाडीचे फलंदाज पाठवायचे रॉकस्टार 11 अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा. अशोक कुदळे दादा आपल्याला विनंती आहे, आघाडीची जोडी पाठवायची आहे आपण. 56 धावांचं लक्ष आहे. थँक्यू. आपण पैठणी साडीचे विजेते आता इथे काढणार आहोत. अर्थात ज्या महिला भगिनींनी कुपन घेतलेले आहेत आणि त्यातूनच आपण पैठणी साडीसाठी या ठिकाणी एक विजेतेपद काढणार आहोत. बघूयात पैठणी साडीचे विजेते कोण असणार आहेत. आणि लकी ड्रॉ कुपनचा क्रमांक आहे 19 क्रमांक. ज्यांचा आहे ते पैठणीचे मानकरी ठरलेले आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये जो फोटो तुम्ही काढलाय तो फोटो घेऊन आपण यायचं. 19 क्रमांक ज्यांचा आहे त्यांनी यायचं. 19 क्रमांक जे विजेते या पैठणी साडीचे असणार आहेत. एकोणावीस क्रमांक इथे आलेला आहे आणि ते विजेते ठरलेत पैठणी साडीचे. एकदा आपल्याला कन्फर्म करावं लागेल. मोबाईलमध्ये बघा एकदा चेक करून. 19 यस. आपण या ठिकाणी पैठणी साडी देतोय. या स्पर्धेमध्ये दररोज आपण लकी ड्रॉ या ठिकाणी काढणार आहोत. एक स्पोर्ट सायकल, एक पैठणी साडी महिलांसाठी आपण देणार आहोत. त्यामुळे आज पैठणी साडीचे पहिले विजेते ते आपल्याला मिळालेले आहेत. त्यांना विनंती आम्ही करतो आपण या. आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत त्यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि या पैठणी साडीचं वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत. खूप खूप अभिनंदन आपलं. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार असणार आहे. आणि तुमच्यासाठी छोटासा प्रश्न असेल की तुमचं नाव आणि इथे आल्यानंतर कसं वाटलं, स्पर्धा कशी वाटली, इथे आल्यानंतर किती आनंद झाला? माझं नाव पूजा रवी महागावे आणि माझे पण मिस्टर गेममध्ये आहेत. श्री वॉरियर्स कडून खेळत आहेत आणि मला पाहून खूप छान वाटलं. आणि जास्तीत जास्त लेडीजनी यायला पाहिजे आणि सहभाग घ्यायला पाहिजे. आम्ही हे कळू आता गेल्यानंतर. खूप छान वाटलं आणि सगळी व्यवस्था पण खूप व्यवस्थित केलेली आहे. थँक्यू. तुम्हाला क्रिकेट आवडतं का? तुम्ही या अगोदर क्रिकेट म्हणजे घरी बघता की पहिल्यांदाच इथे आलेत? मला साधारणतः आवडतं पण छान वाटलं. म्हणजे मी आता रोज येत जाईन. खूप छान वाटलं पाहिल्यानंतर. नक्कीच. पुरुष एकदा आपलं मनापासून आभार, अभिनंदन आपलं. आणि आपण पहिल्या विजेत्या ठरलेल्या आहेत आणि आपण जाऊयात आता लगेच सामन्याच्या दिशेने. एक फोटो सेशन होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. धन्यवाद.
धन्यवाद शाहरुख सर. धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू झालेला आहे. 56 धावांचं लक्ष आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. लखन सकट 2024 मध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्यांना गोलंदाजी मिळाली. या स्पर्धेत देखील चांगली कामगिरी आपण बघतोय. यावेळेस स्विच झालाय बघा. सुपर टायमिंग आणि चांगली प्लेसमेंट दिला गेली. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार आणि धावपळकावर 5 धावा आहेत. हा चला मैदानात बघा यष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आहे. लाकडांची मोडतोड झालेली आहे. त्रिफळाचित झालेला आहे फलंदाज. पहिला धक्का आणि आवाजात थोडासा बदल. यानंतर गोड आवाज शाहरुख पठाण सरांचा. धन्यवाद. आपल्या सर्वांचं ज्ञान प्रीमियर लीग मध्ये पुढच्या एकदा मनापासून स्वागत. एक महत्त्वपूर्ण लढत आपण सर्वजण अनुभवत आहात. धावेंचा पाठलाग आपण सर्वजण अनुभवत आहात. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती 5 धावा आहेत. एक फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. रॉकस्टार सुदर्शन हा संघ मैदानामध्ये फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर 11 कुकाणा हा संघ आपल्याला मैदानामध्ये या धावा रोखण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेला आहे. ओ हो हो, व्हॉट अ बॉल. चेंडूनं पुन्हा एकदा घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध. यावेळेस इम्रान पठाण बाधून परतणार आहेत. मोठी विकेट मिळाली. बिग विकेट गॉन. प्राइजलेस विकेट इथे मिळते. पहिल्याच चेंडूवर आपण जर पाहिलं असेल तर इम्रान पठाण माघारी जात आहेत. शून्याचा चष्मा घालून त्यांना मात्र मैदान या ठिकाणी सोडलं. मोठी विकेट आपण इथे मैदानावरती पाहिली आहे. फलंदाज इम्रान पठाण सुद्धा माघारी गेलेत. गोल्डन डकची शिकार ते ठरलेले आहेत. क्रिकेटमध्ये अनेक डकचे प्रकार मित्रांनो आपण सर्वांनी पाहिले असतील. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाल्यानंतर तो गोल्डन डक असतो. दुसऱ्या चेंडूवर बाद होणारा फलंदाज सिल्वर डक. तिसऱ्या चेंडूवर बाद होणारा फलंदाज ब्रांझ डक. आणि डावाच्या पहिल्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर तो डायमंड डक. आणि एकही चेंडू न खेळता फलंदाज बाद झाला तोही डायमंड डक असतो. जावेद हॅट्रिक बॉल. याही वेळेस फुलर लेंथवर टाकलेला चेंडू होता. शुभम ताके मैदानामध्ये आलेले आहेत आणि लक्ष्मण सकट इथे पहिलं षटक घेऊन आले होते. पहिलं षटक तर संपलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आयोजक कमिटीचे सदस्य जे बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे आहेत, आयोजक कमिटीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे आपण स्टेज जवळ यायचे, अर्जंट यायचे. आयोजक कमिटीचे जे सदस्य आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे असतील त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठाजवळ ताबडतोब यायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती 5 धावा. एक फलंदाज आपण पाहिलं असेल मैदानामध्ये 2 फलंदाज मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये बाद झालेले आहेत. ज्ञान प्रीमियर लीग 2024 हे बहारदार आयोजन आपण सर्वजण या ठिकाणी कालपासून इथे अनुभवत आलाय. आज दुसरी रात्र. एक मिनिट थांबा सर.
डॉक्टर 11 कुकाणा संघाचे कर्णधार आपण संदीप वीर यांच्याशी संपर्क करा. सामन्याला परत एकदा आपण करतोय सुरुवात. पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक संपल्यानंतर 2 बाद 5 धावा धावफलकावरती झाल्या. इम्रान पठाण हिट विकेट होऊन मात्र माघारी गेले. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होणार आहे आणि दुसरं षटक टाकण्यासाठी डॉक्टर मनोज यांना मैदानावरती आमंत्रित केलं जात आहे. तर स्ट्रायकिंग एंडवर आपण संकेत यांना पाहू शकता. नॉन स्ट्राईक एंडवर शुभम ताके जे आपल्याला बघायला मिळणार आहेत. अजून 51 धाव्यांची आवश्यकता आहे. आपल्याला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. चांगल्या लाईन अँड लेंथनं गोलंदाजी आपल्याला इथे डॉक्टर मनोज यांची पाहायला मिळाली. पहिला चेंडू चांगल्या डब्यावर हाताळला. इथे 56 धावा जर तुम्हाला रोखायच्या असतील तर तुम्हाला अचूक तेवढं गोलंदाजी करावी लागणार आहे. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये दाखवावं लागणार आहे आणि इथे मात्र सुरुवात चांगली होताना परत एकदा चांगला बॉल. याही वेळेला फलंदाजाला उभं करण्याचं काम मैदानामध्ये राहिलं. 2 चेंडू लागोपाठचे हाताळलेत आणि त्या दोनही चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव तिथे मिळताना आपल्याला बघायला मिळाली नाही. डॉक्टर मनोज इथे संकेतसाठी भेदक गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. लाजवाब गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळते. कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. तुम्ही फक्त 55 धावा बनवल्यात. 56 धाव्यांचं आव्हान तुमच्यासमोर प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्ही ठेवलेलं आहे आणि या 56 धावा जर तुम्हाला रोखायच्यात तर याच गोलंदाजीची आवश्यकता आहे. पुढच्या एकदा चांगला बॉल. यावेळी जर आपण पाहिलं तर विकेट मिळते. 2 चेंडू निर्धाव आले आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. या अगोदरच्या ज्या 2 चेंडूवर धाव मिळाले नाही त्याचा दबाव इथे नक्कीच आपल्याला जाणवला आणि अजून एक विकेट इथे मैदानामध्ये मिळते. तिसरा फलंदाज बाद. श्री वॉरियर संघाचे कर्णधार आलेले आहेत. दहिवाळकर सराफ संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी चला. आदरणीय किरणजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला, दहिवाळकर सराफ संघाचे संघनायक, श्री वॉरियर संघाचे संघनायक आलेले आहेत. आदरणीय जयदीप जामदार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या शुभहस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तिसरा फलंदाज बाद झालाय 5 या धावसंख्येवर. शेवटचे 27 चेंडू आणि 51 धावा अजूनही जिंकण्यासाठी. चला, दहिवाळकर सराफ संघाचे कर्णधार थोडंसं धावत द्या. नितीन बोरुडे सर चला. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बेस्ट वेपन इथे गोलंदाजाने बाहेर काढलं. एक चांगलं अस्त्र तुम्ही पाहू शकता मैदानामध्ये. वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे आपल्याला बघायला मिळाला.
खूप चांगली गोलंदाजी डॉक्टर मनोज यांची आतापर्यंत राहिली आहे. 4 चेंडू टाकलेत आणि या 4 चेंडूमध्ये एकही धाव त्यांनी आतापर्यंत खर्च केली नाही. एक फलंदाज मात्र त्यांच्या या गोलंदाजीमध्ये बाद झालेला आहे. भरपूर काटकसरीने गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली आणि काटकसर तुम्हाला नक्कीच गोलंदाजीमध्ये इथे दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय आणि यावेळेस तुम्ही जर पाहिलं तर थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे ऋषी कुरे ऑन फायर आल्याबरोबर एक तगडा प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार. खूप चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला षटकार इथे खेळला. प्रॉपर टायमिंग सुद्धा साधलं, चांगली प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि ताकदीचा सुद्धा वापर ऋषी कुरे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेला आहे. त्यावेळी लाकूड डब्याचा बॉल होता. तिथे आपण जर पाहिलं तर बॅटची इनसाइड एज घेणारा हा चेंडू होता. निर्धाव चेंडू मैदानामध्ये आला. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. 3 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा लागत आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले. 24 चेंडू आणि 45 धावेंची गरज असणार आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस होतोय. दहिवाळकर सराफ आणि त्यांच्या विरोधात श्री वॉरियर्स या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. नाणेफेकीचा कौल, यस, इथे पॉवर प्लेचा इशारा सुद्धा मुख्य पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे. डॅन फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब यांच्या माध्यमातून भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवत आहात. तीन षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला आणि माफ करा, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 बाद 11 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत अमीन भाई यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. अमीन गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. षटक क्रमांक 3 इथे मैदानावरती टाकले जाणार आहे. 2 ओव्हर तर संपल्यात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 11 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. ऋषी कुरे आणि शुभम ताके या 2 फलंदाजांमध्ये आता खरं तर मैदानावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. त्यावेळेस बॅकफुटला जात असताना बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कटचा एक लाजवाब फटका. आउटफील्ड वेगवान आणि चेंडू थेट जातोय सीमारेषा पलीकडे. शुभम ताके यांच्या बॅटमधून निघतोय एक बहारदार चौकार. सुंदर फटका, थोडीशी जागा मिळाली आणि त्यानंतर हा फटका खेळला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला. थेट सीमारेषा पलीकडे दाखल होत असताना हा चेंडू आपण पाहू शकता. 4 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल 15 धावा धावफलकावरती आहे. शुभम ताके आणि ऋषी कुरे यांच्या बाबत आपण या अगोदरच्या चेंडू अगोदर चर्चा केली की या 2 फलंदाजांमध्ये क्षमता आहे, या 2 फलंदाजांमध्ये ताकद आहे. इथून पुढे हे 2 खेळाडू सामना फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकून देऊ शकतात. ही ताकद या 2 फलंदाजांमध्ये आहे. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून पुढे मात्र कस लावावा लागणार आहे. अचूकतेनं तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. धावफलकावरती 3 बाद 15 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. त्यावेळेस कव्हरच्या दिशेला चेंडू खेळला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव तिथे दरम्यानच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट, थोडंसं चातुर्याचं क्रिकेट आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहताय. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला गोलंदाज मोठा फटका खेळू देणार नाही आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर सिंगल डबलवरती सुद्धा तुम्हाला भर द्यावा लागणार आहे. कारण क्रिकेटमध्ये सिंगल डबल हे श्वासाचं काम करतात आणि इथे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ते कार्य करावं लागणार आहे. 3 बाद 16 धावा धावफलकावरती झाल्या. एका बाजूला डॉक्टर 11 कोकाणा तर दुसऱ्या बाजूला रॉक स्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा. या 2 संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. 3 बाद 16 धावा धावफलकावर.
रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी धावेंचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव जरूर पूर्ण केली जाणार. धावसंख्या एकने वाढते. धावफलकावरती धावा लागतायत 17 धावा. भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण नेवासा नगरीमध्ये अनुभवत आहात. ज्ञान प्रीमियर लीग या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी पाहत आहे. एक बहारदार आयोजन, नीटनेटकेपणा या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी, महिला भगिनींसाठी सुद्धा इथे मोठी सुवर्ण संधी आहे. यावेळी लावेत चेंडू असणारे फटका इथे मिस टाइम असेल. झेल निसटला तिथे आणि जीवदान आपण म्हणू शकतो इथे मैदानाच्या आतमध्ये शुभम ताके यांना मिळालेला आहे. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जर या सामन्यामध्ये तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर अवघड झेल तुम्हाला सोपे करावे लागणार आहेत. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ हे आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. पकडो कॅचेस और जीतो मॅचेस हे समीकरण आपण सातत्यानं मित्रांनो पाहत आलोय. परंतु या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही असे झेल सोडत असाल तर फलंदाजाचा आत्मविश्वास मित्रांनो दुणावतो आणि तो फलंदाज त्यानंतर आपली रंग उधळायला मैदानावरती सुरुवात करतात. इथे शुभम ताके रंग उधळतील का? यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळलाय. यावेळेस सुद्धा एक संधी निर्माण झाली, परंतु या वेळेला ऋषी कुरे यांना जीवदान मिळणार नाही. ऋषी कुरे होतात. धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. धक्का क्रमांक 3. तिसरा फलंदाज ऋषी कुरे बॅक टू द पॅव्हेलियन. तिसरा धक्का बसला ऋषी कुरे यांच्या रूपामध्ये. तिसरा फलंदाज आता मैदान सोडताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. प्रेक्षकांची सुद्धा मोठी गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला नक्कीच बघायला मिळते आहे. धावफलकावरती पाहिलं असेल 18 धावा आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज अशोक आता मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अशोक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आज एकूण 8 सामने आपण घेणार होतो, परंतु शेवटचे जे 2 सामने आहेत ते उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपण खेळवणार आहोत. कारण आज अधिकचा वेळ मित्रांनो खर्च झाला, त्यामुळे आज ते सामने आपण पूर्ण करू शकणार नाहीत. आज एकूण 6 सामने इथे घेणार आहोत आणि जे 2 उर्वरित सामने आहेत ते आपण उद्या सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. त्यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क यावेळेस पाहायला मिळाला नाही आणि यस बॅटचा एज घेत असताना चेंडू थेट जातोय थर्डमॅनला. सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4 धाव. हॅलो, जॅकपॉट ओव्हरचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पाहूया त्या जॅकपॉट ओव्हरमध्ये 16 धावांचं लक्ष इथे फलंदाजांसाठी असणार आहे. या 16 धावा पूर्ण होत आहेत
की या 16 धावा इथे गोलंदाज रोखतायत ते सुद्धा आपल्याला पाहायचंय. लक्ष्मण सकट मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत आहेत. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावेळेला पहिलाच बॉल फुलर लेंथवर टाकलाय. पहिलाच बॉल यॉर्कर लेंथवर आपल्याला नक्कीच बघायला मिळाला आणि तिथे आपण जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. डॉट बॉल मैदानावरती आला. समीकरण आता बदललं जाणार आहे. शेवटचे 17 चेंडू आणि 34 धावा अजूनही जिंकण्यासाठी. शुभम ताके 6 या धावसंख्येवर खेळत आहेत. अशोक 4 या अंकावर खेळत आहेत. एका चेंडूमध्ये 4 धावा अशोक यांनी बनवल्या. आल्याबरोबर एक चौकार त्यांना मिळाला होता. परंतु दुसऱ्या बाजूला 5 चेंडू आणि 6 धाव्यांवर शुभम ताके मैदानावर खेळत आहेत. लक्ष्मण सकट आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये त्यांनी केली आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला जाणार. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर 2 धावा यशस्वीरित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. वाऱ्याच्या वेगामध्ये 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट इथं आपण मैदानावरती पाहतोय. या धावा सुद्धा फार गरजेच्या ठरतील. ज्या वेळेला तुम्ही अगदी क्लोज बॅटलमध्ये सामना जाईल त्या वेळेला तुम्हाला त्या एकेका धावेचं महत्त्व कळणार आहे. त्यामुळे जिथे 2 धावा आहेत तिथे 2 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये करण्यासाठी प्रयत्नशील तुम्हाला राहावं लागेल. 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. 24 धावा आपण धावफलकावरती पाहतो. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज अजूनही असणार आहे. 16 चेंडू आणि 32 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2 धावा या बनवायच्यात. यावेळेला फुलर लेंथवर टाकलेला चेंडू होता. चांगल्या टप्प्यावरती आपण बघू शकतो. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर मैदानावरती राहिलेला आहे आणि शुभम ताके ती धाव चालत चालत पूर्ण करतात. लेग बाईसचा सिग्नल मुख्य पंचांच्या माध्यमातून आलाय. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा बदल आपण पाहू शकता. जॅकपॉट ओव्हर इन प्रोग्रेस. जॅकपॉट ओव्हर सुरू आहे. इथे 16 धावा जर फलंदाजी करणाऱ्या संघानं बनवल्या किंवा 16 पेक्षा जास्त धावा जर त्यांनी बनवल्या तर त्या बनवलेल्या धाव्यांच्या 50% धावसंख्या जी आहे ती तुमच्या म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड केली जाते. ती बोनसच्या रूपामध्ये आणि त्याचा फायदा हा नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला होईल का की 16 धावा रोखल्या जातील तेही आपल्याला पाहायचं. त्यावेळेला हवेत चेंडू असणारे फटका इथे पाहिलं असेल तर मिस टाइम फटका. झेल पकडला जातोय. अजून एक विकेट इथे मिळते. धक्का क्रमांक 4. चौथा फलंदाज तुम्ही इथे पाहू शकता मैदानावरती होतोय बाद. यानंतरचा सामना असेल श्री वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात दहिवाळकर सराफ. टॉस संपन्न झालाय. श्री वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय श्री वॉरियर्स संघाने घेतलेला आहे. तर दहिवाळकर सराफ यानंतरच्या सामन्यामध्ये प्रथमतः करेल गोलंदाजी. नवीन फलंदाज आपण मैदानावरती पाहू शकता. जे मैदानामध्ये दाखल झालेत तर रिक्की शेख न्यू बॅटर मैदानावरती आहेत. आसिफ शेख नवीन फलंदाज. रिकी नावानं त्यांची ओळख खरं तर नेवासा तालुक्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे. परंतु आता जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती मोठी आहे. शेवटचे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धाव. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह आपण नक्कीच मैदानावरती पाहतो. चांगली गोलंदाजी लक्ष्मण सकट यांची मैदानामध्ये राहिली. भरपूर काटकसर त्यांनी गोलंदाजीमध्ये केलेली आहे आणि अगदी आपण जर बघितलं तर या काटकसरीनं जर तुम्ही गोलंदाजी केली तर मैदानावर तुमचा विजय नक्कीच मिळेल. तुम्हाला यश तुम्ही नक्कीच मिळवू शकता. परंतु फलंदाजाने इथे लढावं लागणार आहे. लढण्याची हिंमत ज्यांच्यामध्ये असते तो कधी संपत नाही. त्यामुळे लढण्याची हिंमत तुम्हाला इथे दाखवावी लागेल. त्यासाठी कोण प्रयत्न करणार ते पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. यावेळेस क्लीन बोल्ड यष्ट्यांचा वेध. चेंडून घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यू मिस. लक्ष्मण सकट विल बी डेफिनेटली हिट. आणि फलंदाज आसिफ शेख यावेळेस होत आहेत बाद. अजून एक मोठी विकेट. अजून एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आहे.
या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाल्या 3 धावा खर्च झाल्या या जॅकपॉट ओव्हरमध्ये, म्हणजे 16 धावा खरं तर इथे बनवल्या नाहीत. आता इथे धावफलकावरती आपण जाऊयात. 23 धावा 4 ओव्हर नंतर धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 12 चेंडू आणि 31 धावा. 33 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. त्यावेळेला मोठा फटका यावेळेस खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत. मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. त्या दरम्यान एक सिंगल पूर्ण होत असताना आपल्याला नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या एकीने पुढे जाते. धावफलकामध्ये हलकासा होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतो. 24 धावा आता धावफलकावरती झाल्या. इथून पुढे जर फलंदाजी करणाऱ्या संघाला सामना जिंकायचा असेल तर मित्रांनो इथे तुम्हाला हवाई हल्ले करावे लागतील, आक्रमण करावे लागतील आणि गोलंदाजांच्या विरुद्ध तुम्हाला मोठे फटके यावेळेस खेळावे लागतील. त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. इथे सहजासहजी विजय तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवर आपण फलंदाजाला पाहू शकता. रवी आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. यावेळेस रवी यांच्या बॅटमधून एक मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मिड विकेट सीमारेषा पार चाललाय. एक बहारदार DPL ज्ञान प्रीमियर लीगचा शानदार चौकार. धावसंख्या झाली 28 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आता बदललं जात आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 28 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. म्हणजे आतापर्यंत ज्या 28 धावा बनवल्या त्या 28 धावा बनवण्यासाठी 26 चेंडू खर्च झालेत. परंतु यानंतर ज्या 28 धावा तुम्हाला बनवायच्यात त्या 28 धावा फक्त 10 चेंडूंमध्ये बनवायच्यात. 28 झाल्यात, अजून 28 पाहिजेत. परंतु चेंडू आता यावेळेस 10 शिल्लक असणार आहेत. त्यासाठी आक्रमणच करावी लागतील. इथे रवी यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आला. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. त्यावेळेस चांगलं कमबॅक करणारा चेंडू आपण पोपट यांचा पाहू शकता. चांगल्या टप्प्यावर हा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला मात्र इथे बंदिस्त ठेवणारी लाईन आपण मैदानावरती पाहिलेली आहे. त्याच गोलंदाजीची आवश्यकता गोलंदाजांना आहे, तर फलंदाजांना सुद्धा मैदानावर आक्रमणाची आवश्यकता आहे. सामना जर जिंकायचा असेल तर मैदानावर नक्कीच लढावं लागणार आहे. संकट समयी लढावं लागणार आहे. आणि संकट समयी जो लढतो तो खरा योद्धा असतो. इथे कोण या सामन्याचा गेम चेंजर ठरणार, कोण फिनिशर ठरणार आहे. यावेळेस आक्रमण केलं जात आहे मिड विकेटच्या दिशेने. पुढच्या एकदा चेंडूला हॅमर केलं आणि हा चेंडू मिड विकेट सीमारेषा पलीकडे चाललाय. 1 बाउन्स चेंडू फरार. रवी ते ऑन फायर आहेत. अजून एक मिळतोय चौकार. चार 4.4 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावर. शेवटचे 8 चेंडू आणि 24 धावा. मॅच ऑन आहे. रवी आल्यानंतर रवी यांनी 2 चौकार खेळले आणि रवी यांनी 2 चौकार खेळल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या आशा सुद्धा पल्लवित आहेत. हा सामना आता दोन्ही बाजूने 8 चेंडू 24 धावा. या शेवटच्या 2 चेंडूमध्ये जर मोठे फटके आले तर परत एकदा बॅटिंग करणारी टीम या सामन्याच्या ड्रायव्हिंग सीटवर बसू शकते. हे 2 चेंडू सर्वाधिक महत्त्वपूर्ण राहणार आहेत. 8 चेंडू आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे. रवी लढतायत, चांगली बॅटिंग मैदानावरती करतायत. संघासाठी लढावंच लागणार आहे. यावेळेस फॉलोविंग स्वीप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे हा चेंडू सुद्धा वेगात पलायन करतोय. अजून एक चौकार आला. 4 धावा. खूप चांगली फलंदाजी रवी यांची आपण मैदानावरती पाहतोय. संघ अडचणीमध्ये असताना काय बॅटिंग इथे मैदानावरती करतायत. धावफलकावरती 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 5वं षटक सुरू आहे. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 20 धावेंची आवश्यकता जी मैदानावरती आहे. जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हार तब होती है जब मान लिया जाता है और जीत तब होती है जब ठान लिया जाता है. त्यामुळे इथे विजय जर मिळवायचा असेल तर निश्चय करावा लागेल की इथे मी या सामन्यामध्ये विजय प्राप्त करणार आहे. स्वतःला विजेता म्हणून तुम्हाला सर्वात अगोदर पाहावं लागेल आणि त्यानंतर मैदानावर उतरावं लागणार आहे. जे रवीने आतापर्यंत केलं. शेवटचे 7 चेंडू
आणि आता पाहिजे धावा 20. त्यावेळेला आपण पाहणार आहोत फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येत आहेत. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आणि इथे आपण खरं तर बघणार आहोत थोडीशी प्रतीक्षा आपण करूयात धावफलकाकडे जाण्याची. मला वाटतं चेक केलं जातं इथे धाव पूर्ण केली गेली की धाव अपूर्ण घेतले गेलेले आहेत ते अगोदर चेक केले जात आहे. आमचे 4ही पंच या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय दक्ष आणि चाणक्ष आहेत. काल राजू डावकर सर यांनी काम पाहिलं. आज संतोष भालेराव सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सतीश भालेराव सर या स्पर्धेच्या निमित्तानं कालपासून आपल्यासोबत जोडलेले आहेत. गोविंद गुंड सर कालपासून आपल्याला या स्पर्धेमध्ये पंच म्हणून कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आणि आज बंडू जाधव सर सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. या 4ही पंचांची एक्सप्रेस कामगिरी मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला राहिलेली पाहायला मिळते. 4ही पंचांचं मनापासून धन्यवाद. आमच्या tenniscricket.inच्या सर्व टीमचं खरं तर आम्ही मनापासून कौतुक करणार आहोत. या मैदानावरचा प्रत्येक क्षण ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा ते पोहोचवत आहेत. tenniscricket.inच्या सर्व टीमचं मनापासून कौतुक असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर शुभम ताकेतर गोलंदाजी करण्यासाठी. अमीन पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रचंड मोठं आक्रमण केलं जात आहे. शुभम ताके यांच्या बॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. 6 धावा. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवर अमीन यांचं भव्य स्वागत करणारा भव्य षटकार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. 6 चेंडू मध्ये फक्त 3 षटकार खेळायचे, त्यातला एक खेळलाय. आता 5 चेंडू मध्ये फक्त 2 षटकार खेळायचे. ही टेनिस बॉल क्रिकेटची भाषा आहे. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला फक्त चौकार आणि षटकारांची भाषा बोलणारे खेळाडू हे मात्र मैदानावरती पाहायला मिळतात. त्यामुळे 5 चेंडू आणि आता 12 धावींची गरज. शुभम ताके 14 धावसंख्येवरती लाभात खेळतायत. आणि मी अगोदरही उल्लेख केला की शुभम ताकेला कोणीतरी साथ देणारा फलंदाज मैदानावरती जर उभा राहिला तर नक्कीच विजयापर्यंत फलंदाजी करणारा संघ सुद्धा जाऊ शकतो. आणि तोच खेळाडू मैदानावर आला, त्याचं नाव रवी आहे. आणि रवी मैदानावर आल्यानंतर संघ आता मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा संघ थोडासा आता विचार विनिमय करताना नक्कीच बघायला मिळेल, कारण दोन्ही बाजूने हल्ला सुरू झालेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. एक भव्य दिव्य आयोजन आपण सर्वजण पाहतोय. एक बहारदार असं नियोजन आपण पाहतोय. ज्ञान प्रीमियर लीग 2024च्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि प्रेक्षकांना सुद्धा एक रोमहर्षक सामना बघण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तशी तशी रंगत या स्पर्धेची वाढणार आहे. त्यामुळे सामने सुद्धा तितकेच रंगतदार होणार यात शंका नाहीये. त्यावेळेला आडवा बॅट चेंडू खेळला मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. जमिनीला समांतर हा फटका आहे. तिथे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दबाव आहे, दबाव प्रत्येकावर आहे. दबाव फलंदाजांवर, दबाव गोलंदाजांवर, दबाव प्रत्येक खेळाडूवर आहे. मैदानावर क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रत्येक खेळाडूवर दबाव आहे. पॅव्हिलियन मध्ये बसलेल्या प्रत्येक चाहत्यावर दबाव आहे की आपला संघ जिंकेल का. इथे फलंदाजांनी धावा बनवल्या पाहिजे हा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या चाहत्यांचा नक्कीच मानस असेल. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या चाहत्यांचा मानस असेल की आपल्या गोलंदाजाने इथे हा सामना जिंकून द्यावा. परंतु पाहूयात काय होतंय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावींची आवश्यकता आहे. समोर आपण शुभम ताके यांना पाहतोय. आक्रमण केलंय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू मात्र वेगात फरार होत असताना पाहायला मिळतो. इट्स अ मॅक्सिमम. जबरदस्त हिट शुभम ताके यांच्या बॅट मधून येतोय. शानदार षटकार. 6. जबरदस्त फलंदाजी. रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा संघासाठी शुभम ताके मात्र वेळेप्रसंगी धावून आलेला फलंदाज. 3 चेंडू आणि 4 धावा आता विजयाचं समीकरण आलेलं आहे. कुणाला वाटलं नसेल की फलंदाजी करणारा संघ इथपर्यंत पोहोचेल,
परंतु मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. हे चित्र आपण या मैदानावरती या सामन्यामध्ये खरं तर पाहिलेलं आहे. 3 चेंडू आता शिल्लक आणि जिंकण्यासाठी 4 धावेंची आवश्यकता. शुभम ताके तर दुसऱ्या बाजूला रवी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. आमीन यांना इथे कमबॅक करावं लागणार आहे. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत आमीन यांनी 14 धावा खर्च केल्यात. आता 3 चेंडू आणि 4 धावा. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्पर्धा अक्षर रोकडे चेंडूवरती जात आहेत. त्या दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाही. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा बदल आहे. एकूण धावफलक मित्रांनो जर पाहिलं तर 53 धावा धावफलकावरती आहे. पूर्वार्धामध्ये आपण जर बघितलं तर या धावेंचा पाठलाग करत असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून एक चूक झाली. एक झेल शुभम ताकेचा खरं तर सुटला होता. शुभम ताकेला एक जीवदान मिळालं होतं आणि शुभम ताकेला जीवदान मिळाल्यानंतर शुभम ताकेला मात्र मैदानावरती आपले रंग उधळलेले आहेत. हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावरती आपण एखाद्या फलंदाजाला जीवदान देऊ शकत नाही. सामना जर टाय झाला तर आयोजक कमिटी काय निर्णय असेल? सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता. अमीन विरुद्ध रवी. पाहूयात. यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर देणार आहेत. कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत आणि त्या दरम्यान आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचांची मदत यावेळेस घेतली जाणार आहे. फलंदाज धावबाद आहेत का की फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत ते मात्र चेक केले जाणार आहे. पाहूयात काय निर्णय येतोय. यस, निर्णय येतोय. OUT फलंदाज आउट. फलंदाज बाद. फलंदाज धावबाद होत आहेत. रवी यांना मैदान सोडावं लागतंय. सामना परत एकदा रोमहर्षक अवस्थेमध्ये आलाय. सामन्याचं चित्र आलंय. शेवटचे 1 चेंडू आणि 2 धावेंची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळेल का ते सुद्धा पाहायचंय. एका बाजूला रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत जो संघ मैदानावरती खेळतोय डॉक्टर 11 कुकाणा संघ जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो. एका चेंडूमध्ये 2 धावेंची आवश्यकता आणि नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवरती असणार आहेत. आरिफ सर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू आणि 2 धावा आहेत. कोण जिंकणार? 1 बॉल 2. आरिफ विरुद्ध अमीन असा सामना मैदानावरती. प्रेक्षकांना विनंती असेल सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी झाल्या पाहिजेत. 1 चेंडू आणि 2 धावा.
चांगला फटका यावेळेस पाहायला मिळाला. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि इथे सामना झालाय टाय. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपण मित्रांनो इथे अनुभवणार आहोत. 2ची गरज असताना दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालेत आणि तिथे मिळाली फक्त एक धाव. सामना झालाय टाय. सुपर ओव्हरचा थरार नॅन प्रीमियर लीग मध्ये मित्रांनो आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर दुसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळते. मी अगोदरही सांगितलं की जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तशी तशी रंगत मात्र या स्पर्धेची वाढणार आहे. आणि आत्ताच आपण जर पाहिलं तर कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये. एक चेंडू 2ची गरज असताना एक धाव मिळाली. दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झाले आणि तिथे हा सामना आलाय. सुपर ओव्हर पर्यंत हा सामना आलाय. एक प्रेक्षणीय सामना, एक दर्जेदार लढाई आपल्याला मैदानावरती नक्कीच बघायला मिळते आहे. सुपर ओव्हरचा थरार आपल्याला इथे बघायला मिळणार आहे.
आणि दोन्ही संघांना परत एकदा हा सामना जिंकण्यासाठी एक संधी आहे, सुपर ओव्हरची संधी आहे. आणि पाहूयात या सुपर ओव्हर मध्ये कोणता संघ विजय प्राप्त करतोय. एका बाजूला रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा, तर डॉक्टर 11 कुकाना असा सामना आपण मैदानावरती पाहणार आहोत. सुपर ओव्हर या स्पर्धेतले आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये काय नक्कीच घडणार आहे, काय घडामोडी घडत आहेत ते पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. आपण जर पाहिलं तर डॉक्टर 11 कुकाना हा संघ मैदानावर आपल्याला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळेल. तर फलंदाजी करण्यासाठी चला थोडंसं आपण स्पीडअप करूयात.